24 ऑक्टोबर सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेले आहे वर्षातील सर्वात मोठे लक्ष्मीपूजन. दिवाळीतील सर्वात मोठा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी केलेले काही उपाय आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात. आपल्या घरी लक्ष्मी माता प्रसन्न होईल, तिचा वास आपल्या घरात कायम राहावा, आपल्या कुटुंबावर तिचा कृपाशीर्वाद नेहमी असावा, यासाठी घरातील गृहलक्ष्मीने काय काय करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर घरगुती सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजनची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला आधीच दाखवलेले आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी घरातील गृहलक्ष्मीने लक्ष्मी प्राप्तीसाठी काय उपाय करायचे आहेत, घरामध्ये काय काय करायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. या दिवशी घरातील स्त्रीने सकाळी लवकर उठून आपली नित्यकामे आवरायची आहेत. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा आपण साफ करणार आहोत. चौकटीवर थोडे गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने आपण हा दरवाजा साफ करणार आहोत. दरवाजा हा मागून पुढून साफ करायचा आहे आणि त्याचबरोबर चौकट उंबरा देखील आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर घराची अंगणाची सुद्धा साफसफाई करून घ्यायची आहे. दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे. तर इथे पहा, मी दरवाजा एकदम साफ स्वच्छ करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी पहा, मी ओल्या कुंकवाच्या सहाय्याने दरवाजावरती स्वस्तिक काढत आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं. सर्व देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो, त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्याला या दिवशी दरवाजावरती नक्की काढायचं आहे. त्याचबरोबर 4 टिंबसुद्धा द्यायचे आहेत, त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. तसेच स्वस्तिकच्या डाव्या व उजव्या बाजूला 2-2 दांड्यासुद्धा काढायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरात जी माता लक्ष्मी आहे ती कायम टिकून राहील. मी स्वस्तिक काढताना तुम्ही पाहिलं असेल, मी ज्या पद्धतीने स्वस्तिक काढलं ती स्वस्तिक काढण्याची अगदी योग्य पद्धत आहे. मी शेवटी दाखवलेलं आहे की असे स्वस्तिक सोप्या पद्धतीने कसं काढायचं आहे ते. त्याबरोबर आपण दरवाजासोबतच उंबरठा साफ केलेला आहे, पण तुम्ही नसेल केला तर एका ओल्या कपड्याने उंबरठा साफ करून त्यावरती हळदीचं लेपन या दिवशी नक्कीच करायचं आहे. यामुळे घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते ती कशानेच येत नाही. हे खूप शुभ मानलं जातं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणं. हे जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर मी कालच पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा. त्याचबरोबर उंबऱ्यावरती या दिवशी स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले जरूर काढायची आहेत. हळदीचं लेपन केल्यावरती आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि लक्ष्मीची पावलं आहेत ती तुम्ही तुळशीपासून पुढे लक्ष्मीपूजनच्या पूजेपर्यंत आत जाताना काढू शकता. खूप मोठे लक्ष्मीपूजन आहे या दिवशी, तर आपण मातेच्या स्वागतासाठी अशी तयारी करायची आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करायचं याचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की पहा. त्याबरोबरच लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचा समावेश असलेलं असं तोरण नक्की लावायचं आहे. या दिवशी ही झेंडूच्या फुलांना खूप मान असतो. त्याबरोबरच आंब्याच्या पानांचा जर त्यामध्ये समावेश असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते असं म्हणतात. त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला हे तोरण अवश्य लावायचं आहे. आता मी इथे लावून घेतलेलं आहे. दिवाळीमध्ये गरिबांपासून ते मोठमोठ्या श्रीमंतांपर्यंत आपापल्या परीने लक्ष्मीपूजन नक्कीच केलं जातं. या दिवशी सगळी लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतात. आता मी प्रवेशद्वारावरती जे शुभचिन्ह काढलेलं आहे त्याला हळद कुंकू लावून धूप ओवाळलेला आहे. त्याबरोबरच हे आमचं देवघर आहे. आता इथे सुद्धा मी देवघरावरती समोरच्या भिंतीवर स्वस्तिक काढते आहे. देवघरात ही देवी देवतांचा वास असतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणीही स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक पहा, नेहमी स्वस्तिक हे अनामिकेने काढायचे असते आणि मी जी पद्धत वापरते आहे स्वस्तिक काढताना तर ती अगदी योग्य पद्धत आहे. मी याआधीसुद्धा चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक काढत होते, पण जेव्हा मला समजलं की ही योग्य पद्धत आहे तेव्हापासूनही मी अशीच स्वस्तिक काढते. त्यालासुद्धा आपण हळदी कुंकू लावून धूप ओवाळून घेऊया. तर ही स्वस्तिक आपण 4 ठिकाणी काढणार आहोत. हे शुभचिन्ह असल्यामुळे घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी येत नाही. त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात देखील स्वस्तिक काढायचं आहे. तर किचन ओट्यावरच्या समोरच्या भिंतीवरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता. सर्वात प्रथम एका कपड्याने स्वच्छ करून ती जागा घ्यायची, किंवा तुम्ही घर जर दिवाळीपूर्व स्वच्छ केलेलं असेल तर अतिउत्तम. तर आपल्या किचनमध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी देखील स्वस्तिक काढायचे आहे. ही सर्व कामे आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी किंवा दिवाळीच्या सर्व 5ही दिवस घरातील गृहलक्ष्मीने करायची आहेत. कारण असे काही छोटे छोटे उपाय घरात बरकत निर्माण करतात. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करताना घरातील सर्व मंडळींनी नवीन वस्त्रे परिधान करायची आहेत.
ज्या दिवशी मातेचे आगमन आपल्या घरात होत आहे त्या दिवशी घरात आनंदमय वातावरण असावे. घरात भांडणे, क्लेश, वादविवाद या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत. याबरोबरच याआधी लक्ष्मी मातेने, देवी देवतांनी आपल्याला जे काही दिले आहे त्यांचे आभार मानायचे आहेत. आता पहा, हे आमचं पत्र्याचं कपाट आहे आणि त्याच्या तिजोरीवरती मी स्वास्तिक काढत आहे. स्वास्तिक काढण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगितली, पण ती खूप तुम्हाला अवघड वाटत असेल तर मी जसे डॉट दिले त्या पद्धतीने तुम्ही एकूण 9 टिंब देऊन असे स्वास्तिक नक्कीच काढा. तर अशा प्रकारे मुख्य दरवाजा, किचन, देवघर आणि तिजोरीवर अशा 4 ठिकाणी आपल्याला या दिवशी स्वास्तिक काढायचं आहे. तर याच दिवशी तुम्हाला लक्ष्मीची पूजा करण्याआधी तुळशीची यथासांग अशी पूजा करायची आहे. तुळशीसमोरसुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. 2 दांड्यासुद्धा द्यायच्या आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं देखील तुळशीसमोर काढायची आहेत. रांगोळी काढताना कधीही पांढरी रांगोळी काढायची नाही. त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे किंवा मग त्यामध्ये तुम्ही कलर भरू शकता. पांढरी रिकामी रांगोळी कधीही ठेवायची नाही. त्याचबरोबर स्वस्तिकच्या बाजूला तुम्ही शुभ लाभही काढू शकता. तर मी तुम्हाला खूप साधे आणि सोपे उपाय सांगितलेले आहेत. बघा, हे करून खूप आनंद मिळतो. या उपायाने तुम्हाला काही लाखो करोडो रुपये मिळणार नाहीत, पण आपल्या घरात जी काही सकारात्मकता येते, आपल्या जी काही पॉझिटिव्हिटी येते ती लाख मोलाची असते. या सगळ्या चांगल्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य सुखकर होऊन जातं. सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक ताण आपल्याला खूप असतो, तर हा कशानेही घालवता येत नाही. याचा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील वातावरण छान ठेवा. तुमच्या घरामध्ये जेवढं काही चांगली कामे करता येतील तेवढी करा. देवी देवतांची सेवा करा. ह्यामुळे मनाला जे काही समाधान मिळतं, आनंद मिळतो, मनाला जे काही प्रसन्न वाटतं ते इतर कशानेही वाटणार नाही. कितीही पैसे दिले तरी आपण हे सुख विकत घेऊ शकत नाही. आपली प्रकृती चांगली असेल तरच या जगात सगळं चांगलं आहे. तर मी या ठिकाणी तुळशीची यथासांग अशी पूजा केलेली आहे. शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुळशीची पूजा झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मीपूजन करायला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये साधे सोपे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत. हे बरकत निर्माण करतील घरात. तुमच्या मनालासुद्धा खूप प्रसन्न वाटेल. घरातील वातावरण छान होईल, सकारात्मकता येईल, निगेटिव्हिटी निघून जाईल. त्यामुळे या दिवशी ही कामे नक्कीच करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.